भारत हे ॲग्रिकल्चर कंट्री असे म्हटले जाते आणि सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकरीच करतात. भारत हे हिंदू राष्ट्र असून हिंदू खतरे में है, हे पण तुम्ही ऐकलं असेल. आणि हे इथंच थांबत नाही, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्याच्यासोबत तुम्हाला सांगतो, जेव्हा करोना लागला होता तेव्हा ज्या दिवशी आपल्या इथे लॉकडाऊन लागलं ना भारतात, तेव्हापासून शेअर मार्केट वाढत वाढत आज 25,000 वरती गेलं, 7,500 वरून. तर हे सगळं कसं काय घडतं? आपल्याला जे वाटतं तसं का दिसत नाहीये आणि कम्प्लिटली वेगळं का पिक्चर काय असतं? कारण की काही पुंजीपती जे म्हणतात ना, ते आणि पॉलिटिशियन हे सगळं दाखवतात एक आणि करतात एक. मग ह्याच्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीने करायला तरी काय पाहिजे? तर शिकायला पाहिजे की ह्या गोष्टी आपल्या फायद्याच्या कशा असू शकतात. म्हणजे काय की मी एक्झॅक्टली जर का अभ्यास केला तर मला बातम्या न बघता, कुठलीही भाषणं न ऐकता, कुठल्याही पार्टीच्या प्रेमात न पडता मला एक्झॅक्टली कळेल की माझा जो पैसा आहे, जो मी कमवतोय, तो कुठं गुंतवावा आणि अजून कसा वाढवावा, अजून कसं कमवावं, मी आणि माझ्या फॅमिलीने मिळून ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा कसा घ्यावा, जेणेकरून मी ह्या सगळ्या जुमलेबाजी किंवा ह्या सगळ्या भाषणांमध्ये किंवा यांच्या प्रेमामध्ये, यांच्या फॅन फॉलोईंगमध्ये मी अडकून मरणार नाही. तर मी माझ्या आणि माझ्या फॅमिलीसाठी सगळ्या गोष्टी ते करेन, जेणेकरून मी पैसा, समृद्धी आणि या सगळ्या गोष्टी कमवू शकेन. सो ह्याच्यात तुम्ही खरंच इंटरेस्टेड असाल तर माझ्या बायोच्या लिंकमध्ये जाऊन फ्रीचा सेमिनार एकदा अटेंड करून बघा. तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्पष्ट शिकवेन मी, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही कसे पैसे कमवू शकाल.